सकाळपासून ना दुपारपर्यंतची सगळी कामं झालेली आहेत. संपूर्ण घर आवरून झालेलं आहे. प्रत्येक रूम स्वच्छ झालाय, किचन ओटाही स्वच्छ झालेला आहे. आता ना मला आपलं हे आहे ना किचन सिंकच्या खालचं जे कपाट आहे तिथे ना मी साबण वगैरे ज्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात, डिटर्जंट लिक्विड किंवा असं, तर ते ठेवत असते. तर ते ना बऱ्यापैकी धूळ झालेली आहे त्यामध्ये आणि थोडं काळपट पण पडलंय, तर ते पुसून घ्यायचंय मला, म्हणजे स्वच्छच करून घ्यायचंय. तर ते तुमच्यासोबत मी आता शेअर करते. या 2 व्हिडिओपासून ना सगळ्यांच्या कमेंट्स येत आहे की मी परत इकडे शिफ्ट होते का, शाळा सुरू झालेल्या आहेत, मी परत बुलढाण्याला गेली नाही. तर असं सगळ्यांचे प्रश्न म्हणजे येत आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण की तुम्हीही माझ्यावर तितकं प्रेम करतात आणि माझंही तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे. तर हो, मी परत इथे नाशिकला शिफ्ट होत आहे. माझ्या चेहऱ्याच्या आनंदावरून तुम्हाला कळलंच असेल की मला किती आनंद होतोय. तर म्हणजे मला ते हे सांगताना ना अंगाला काटे आले, इतका आनंद होतोय. कारण म्हणजे बुलढाणा ही छान शहर आहे, पण शेवटी जिथे आपलं घर असतं, जिथे आपल्याला रमतं, ती जागा आपल्याला नेहमीच खूप आवडत असते. तर मी 2 व्हिडिओमध्ये यासाठी नव्हती सांगत की उन्नतीचा ना दाखला वगैरे अजून काढलेला नव्हता, तो मिळेल की नाही ही धाकधूक होती मनात. परत इथल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळतं की नाही हे पण धाकधूक होती, म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर करत नव्हती. पण मी या मागच्या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओला सगळ्यांना अशा सकारात्मक अशा कमेंट्सला उत्तर दिलेलं, त्यावरून नक्कीच तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल. तुम्ही मला भरभरून प्रेम देता, यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे. मागच्या 16 ऑक्टोबरला ना इकडे आली होती आणि रात्री पोचलेली असेल मी, 9-9:30ला पोचली होती आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मी जवळपास 10 ते 11च्या दरम्यान शाळेत गेली होती उन्नतीच्या, जिथे ती पूर्वी होती त्याच शाळेत गेलेली. कारण की आमच्या नाशिकमधली म्हणजे ती स्टँडर्ड शाळा आहे आणि माझ्या मुली कुठल्या मीडियममध्ये आहेत हा पण तुम्हाला नेहमीच प्रश्न असतो. मुली ना अगदी साध्या मराठी मीडियममध्ये आहेत. तनिष्काचं तर मराठी मीडियम आहे आणि उन्नतीचं सेमी इंग्लिश आहे. बुलढाण्यालाही त्या झेडपीच्या शाळेत होत्या, जिल्हा परिषदच्या. तर अनेकदा प्रश्न विचारला जातो कुठलं बोर्ड वगैरे आहे. अगदी आपलं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड आहे. तर माझ्या मिस्टरांचं ना याबाबत म्हणजे एकनिष्ठ एक मत आहे त्यांचं की मुलांना आपल्या मातृभाषेतूनच शिकवायचं. मला नेहमी वाटायचं की माझ्या मुलींना इंग्लिश मिडियमला मी टाकायला हवं, पण ते नेहमीच त्यांचं आधीपासूनच होतं की मुलांना आपल्या मराठी भाषेतच आणि अगदी साध्या शाळेत शिकवायचं, जिथे सर्वसामान्यांची मुलं शाळेत जातात अशा. तर इथे पण तशाच त्या मराठी शाळेत आहे, पण थोडं 2 शहरांचा म्हणजे आता प्रत्येक गोष्टीचं ना वेगवेगळं असतं की इकडे बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये म्हणजे मराठी शाळेबद्दल अजूनही प्रेम आहे की आपल्या मुलांना चांगल्यातल्या चांगल्या नोकरीला असलेले पालकही मराठी शाळेत टाकतात. पण मी बघितलेलं बुलढाण्याला ना थोडं म्हणजे इंग्लिश मिडियमकडे कल आहे. ते साहजिकच आहे, त्यात चुकीचं नाही आहे, कारण की प्रत्येक आई वडिलांचे विचार हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाने अजूनच प्रगती करावी, म्हणून मग ना तिथे थोडं मराठी शाळांना मला इथल्या म्हणजे कम्पेअरने थोडं म्हणजे अगदी खूप साध्या होत्या. मग त्यामुळे ना मला थोडंसं मला असं वाटत होतं की माझ्या मुली मराठी मीडियमला आहेतच, पण ना अजून म्हणजे इकडे थोडं ना जास्त विषय आहेत मराठी मीडियमला जरी आहेत तर आणि थोडं म्हणजे आजूबाजूचा बॅकग्राऊंडचाही फरक पडतो, म्हणून मग मी स्वतः इकडे शिफ्ट झालेली आहे. मिस्टर अजूनही बुलढाण्यालाच आहेत. त्यांची ट्रान्सफर माहिती नाही कधी होईल. 16 ऑक्टोबरला आल्यानंतर ना मी 17 ऑक्टोबरला सकाळीच अगदी 10 वाजताच शाळेत गेली, 10-11च्या दरम्यान. आणि तिकडे जाऊन मी म्हणजे मुख्याध्यापक सरांना भेटलेली की ॲडमिशन द्या, त्यांनी दिलेलं. मग त्यामुळे हे सहज सोपं गेलं, नाहीतर गेले 2 ते 3 महिने ना खूप
खूप माझे कन्फ्यूजमध्ये म्हणजे असं खूप हे होतं की यायचं की नाही. तिकडे मिस्टरांचे हाल होतील जेवणाचे. परत आणि मला मुळात म्हणजे मी ज्यावेळेस मुलींना शाळेत सोडवायला जायची ना त्यावेळेस मी थोडंसं ते बघितलेलं की मला तसं तेवढं म्हणजे छान वाटत नव्हतं. मग मग मला असं सारखं वाटायचं की मुलांचं नुकसान नको व्हायला, कारण की ना आमची बऱ्यापैकी ट्रान्सफर होते. तनिष्काचं बऱ्यापैकी गावं बदल झाल्यामुळे ना थोडं नुकसान होतंच, पण मग उन्नतीचं पण नको व्हायला म्हणून मग मी ठरवलेलं की नाही आता नाशिकलाच राहायचं परमनंटली. म्हणजे की जेणेकरून मुलांचं नुकसान होणार नाही, कारण की शाळा बदलली, म्हणजे फ्रेंड्स बदलतात, परत नवीन ठिकाणी मुलांना ना इझिली फ्रेंड्स ॲक्सेप्ट करत नाही, कारण की त्यांचे आधीच ग्रुप तयार झालेले असतात. बुलढाण्याला तसं झालं नाही, कारण की सगळी साधी मुलं होती, छान मुलं होती, त्यांनी इझिली तनिष्का उन्नतीला ॲक्सेप्ट केलेलं. पण इतर शहरांमध्ये मी हा अनुभव घेतलेला आहे, थोडं मुलं ना नवीन आलेल्या मुलांना लवकर एकत्र करून घेत नाही किंवा खेळायलाही मिक्स करत नाहीत. मग पण तिथलं 1 वर्ष गेलं, आता मग इकडे कंटिन्यू राहणार आहे. इथून मी परत कंटिन्यू व्हिडिओला सुरुवात करते. अगदी आपलं डेली रुटीन, सकाळ झालेली आणि मग सकाळची कामं, तीच रोजची. उठल्यानंतर भांडे रचा आणि नंतर ना चहा वगैरे हे सगळं ठेवणं. सगळ्यांची सकाळ सारखीच असते. आता उन्नतीची शाळा ना सकाळून असते, त्यामुळे मला आता लवकर उठावं लागतं आणि त्यामुळे ना झटपट कामंही होतात. थोडं थंडीचं आपल्याला जड जातं, पण नंतर आता सवय होणारच. उन्नती शाळेत गेलेली होती, तिला मी ना म्हणजे टिफिन करून दिलेला आणि मग नंतर ना आता दुपार म्हणजे सकाळची दुसरी कामं सुरू होणार होती. चहा ठेवलेला आणि बाजूलाच भांडी लावून घ्यायची होती. अजून माझा सगळा सामान ना बुलढाण्यालाच पडलेला आहे, म्हणजे तिकडेच आहे. तो आता कधी आणणं होईल मला पण माहिती नाही. मिस्टरांनाच सांगावं लागेल की तुम्हीच घेऊन या आणि अंमळनेरचं सामान अंमळनेरला पोचवून द्यावा लागेल. म्हणजे हे 3-4 महिने 2 महिने जवळपास तर इतके कठीण होते माझ्यासाठी निर्णय घेणं. म्हणजे सतत मनामध्ये विचारचक्र सुरू होतं की यावं की नाही, यावं की नाही. या विचारामध्ये ना खरं तर ना म्हणजे एकीकडे मुली आणि एकीकडे मिस्टर, असं दोघांच्या ह्याच्यात ना मी खूप खूप म्हणजे विचार करण्यातच ना 2-2.5 ते 3 महिने खूप कसे तरी कठीण गेले. पण एकदा फायनली डिसिजन घेतलं मी की नाही, थोडं मिस्टरांना त्रास सहन करावा लागेल. मी तिकडे ना मावशी वगैरे असं जेवण बनवण्यासाठी लावून देणार आहे. आणि म्हणजे आता मिस्टर छोटं घर घेतील, 2 रूमचं किंवा 1च रूमचं. आणि मग कारण की मी म्हणजे आता इकडंच राहणार असल्यामुळे एवढं मोठं घर ठेवून पण उपयोग नाही आहे, कारण की त्यांना पण खूप एकटं फील होतं. गेली 17 वर्षात ना पहिल्यांदा म्हणजे मिस्टर एकटे राहणार आहेत, नाहीतर आतापर्यंत आम्ही कधीही सेपरेट राहिलेलो नाही आहे. एकाच ठिकाणी राहिलेलो आहोत. जिथे जिथे ट्रान्सफर झाली त्या शहरांमध्ये सोबत गेलेलो. मुलं लहान असतात ना तोपर्यंत जाणवत नाही, पण एकदा मुलं मोठी झाली ना तर त्यांनाही बदल आवडत नाही. कारण की मागच्याच वर्षी जेव्हा मी गेली होती ना, अगदी उन्हाळ्याची सुट्टी लागली ना तोपर्यंत मुली रडत होत्या. त्यांना म्हणजे शेजारी खेळायला मुलं होती म्हणून ते तिथं करमायचं, पण शाळेत आवडत नव्हतं, कारण की तिथे म्हणजे ॲडजस्ट व्हायला त्यांना बऱ्यापैकी वेळ लागला होता. इथं अगदी थोडाच सामान आहे तर त्याच्यातच ॲडजस्ट करणं चाललेलं आहे. तर यावरून एक लक्षात पण येतं की थोड्या गोष्टींमध्येही माणूस भागवून घेतो, पण जास्ती गोष्टी असतील ना तरी म्हणजे कधी कधी अपूर्ण पडतात. थोडा त्रास होतो की परत परत तीच भांडी धुवावी लागतात, तीच वापरावी लागतात, पण ॲडजस्टमेंट होऊन जाते. नंतर ना मला दुपारचा स्वयंपाक करायचा होता. उन्नतीला सकाळी पापड चुरा आणि पोळी दिलेली होती मी. आता तिची आवडीची भेंडीची भाजी आणि वांग्याची रस्सा भाजी करायची होती. तनिष्काला पातळ भाज्या आवडतात म्हणून वांग्याची रस्सावाली भाजी केली आणि उन्नतीला भेंडी आवडते, सुक्या भाज्या आवडतात म्हणून तिच्यासाठी ते केलेलं आहे. नंतर ना हे जे किचन सिंकच्या खालचं कपाट आहे ना ते बऱ्यापैकी खराब झालेलं होतं. ते आवरून घ्यायचं होतं. अगदी मी सामान आणला होता आणि तसाच ठेवून दिलेला होता. रोज विचार करायची की स्वच्छ करून घेऊ, पण ते काही शक्य होत नव्हतं.
मार्टमधून ज्यावेळेस सामान आणलं होतं ना, तर कपड्यांचं लिक्विड, भांड्यांचं लिक्विड हे मोठ्या साईजमध्ये घेतलेलं होतं. तर त्यावेळेस मला संगीता, पुढे त्यांचं सरनेम नाही माहिती मला, त्या ताईंनी ना विचारलं होतं की इतका सामान एवढ्या दिवसात संपेल का? त्यांना शंका होती की नेमका इतके 10-15 दिवस राहायचं आहे आणि एवढा सामान का आणलेला आहे? उन्नती शाळेत जात होती तरीही मी त्या दिवसापर्यंत कन्फ्यूजच होती का नेमकं काय डिसिजन घ्यायचं, पण नंतर एकदा फायनली घेतलेलं. आणि मग ना तुमच्यासोबत पण मी लगेच शेअर करून टाकलं की जास्त गोष्टी मला ताणून ठेवायच्या नव्हत्या, की व्ह्यूजसाठी नको त्या गोष्टी. मग जे आता तुम्ही माझी पण खऱ्या मैत्रिणी आहात, त्यामुळे तुमच्यासोबत मी झटपट अगदी शेअर करून टाकलेलं आहे. जे कंटिन्यू व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे, हे पेपर मी उन्हाळ्यात घेतलेले होते आणि ते इकडेच पडले होते. तर मी आता ना त्यांचा वापर करून घेतला इथे ठेवायला, कारण की माझ्याकडे दुसरे पेपरही नव्हते. तर विचार केलेला की यांचाच वापर करून घेऊ. हे पण अगदी पातळ आहेत, आपला न्यूजपेपर असतो ना तसे. पुसल्यानंतर ना या कपाटाला मी जवळपास 1 तास ना वाळू दिलं आणि मगच मी त्यामध्ये पेपर टाकून हा सामान ठेवून दिलेला आहे. मी जास्तीचा सामान आता घेत नाही शक्यतोवर, कारण की जवळच दुकानं असतात, नको ती भरभरून ठेवायला आणि बऱ्याच वस्तूंना मग आपल्यालाच त्रास होतो साफसफाईचा. म्हणून मग ना पूर्वीचं या ठिकाणी किती वस्तू असायच्या आणि आता किती कमी आहेत, यातला फरक तुम्ही नक्कीच ओळखू शकतात. मला तेव्हा असं वाटायचं डीमार्टला परत रिक्षा करून जावं लागणार, खूप खर्च होतो रिक्षामध्ये पण. आणि मग एकदाच घेऊन टाकू. आणि नवीनच डीमार्ट आल्यामुळे ना खूप लोभ पण व्हायचा, घरातल्याच वस्तू घ्यायचो, एक तर क्लिनिंगच्या वगैरे. पण आता मी तसं करत नाही, लागलं तर घेऊन येऊ शकतो, पण खूप जास्त सामान भरून ठेवायचं नाही. मी परत काही किराण्यातल्या वस्तू आणल्या होत्या, फुटाणे आणले होते, तेल आणलं होतं, जिरं संपलं होतं ते आणलं होतं, अगदी थोडं छोट्या मोठ्याच वस्तू आणल्या होत्या. माझं सध्या आणणं सुरूच आहे, कारण की बाकीच्या सगळ्या वस्तू तिकडेच आहेत बुलढाण्याला. मग जेवढं लागतं ना अगदी छोटे छोटे पॅक आणते मी. बाजरी, ज्वारी वगैरे आणलेलं आणि ड्राय मसाले आणलेले, कारण की मला ना ज्वारीचं पीठ दळून घ्यायचं होतं आणि दुसरं कळण्याचं पीठ दळून घ्यायचं होतं. हे छोटंसं नागलीचं पीठ रेडी दळलेलं आणलेलं आहे. शाई जिरे आणलं होतं. ह्या बॉटल मी आधीच स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या, घासून घेतलेल्या होत्या आणि वाळवून घेतल्या होत्या रात्रीच. मग ना तर आता त्यामध्ये मी छोट्या छोट्या अगदी तुम्ही समजू शकतात, म्हणजे बघू शकतात की किती छोटी बॉटल आहे आणि त्यामध्ये किती कमी प्रमाणामध्ये मी असं हे आणलेलं आहे. कारण की या वस्तू जास्त लागत नाही, पण आता कधी आपण वेगवेगळे व्हेज पुलाव किंवा मसाले भात बनवतो त्यावेळेस या वस्तूंचा वापर होतोच. म्हणून मग मी आणून ठेवलेलं आहे. मसाले भातात शहाजिरे टाकलं ना तर अधिकच चव छान लागते, म्हणजे वाढते त्याची. म्हणून मी शहाजिरे नेहमी आणत असते. तरी मी जास्त आणलेलं नाही आहे, कारण की ना थोडाफार तिकडे शिल्लक आहे सामान. आणि मी तिथेही किराणा घेताना ना पुढचा विचार करूनच घेत होती की तिथं अगदी नॉर्मल ना थोडंसं शिल्लक असेल. माझं असं जाण्याचा विचार ठरलेला होता ना, तर म्हणून मग मी किराणा खूप जास्त आणत नव्हती. अगदी लागेल ना तर शेजारच्याच दुकानातून तेवढं घेऊन येत होती. काचेच्या बरण्या घेताना पण ना किंवा स्टीलचे डबे घेताना पण बघा, ट्रान्सपरंट भाग असतो, त्याच्यातून आपल्याला वस्तू दिसतात. अशा घेतलं ना काही वर्षानंतर ना तो ट्रान्सपरंट जो प्लास्टिकचा भाग असतो ना तो खराब होतोच, त्याला तडा जातोच. आणि ना सेम या माझ्याकडे ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना त्याचं झालं आहे. आणि त्याहून छोट्या ज्या आहेत ना त्या प्लेन झाकणाच्या आहेत, तर त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही. तर घेताना अशाच वस्तू घ्या, कारण की मला मागे काचेच्या बरण्या कशा निवडाव्यात की वगैरे घ्याव्यात की नाही यावरती मी जो व्हिडिओ बनवला होता ना, तर त्यामध्ये प्रश्न आलेला होता. जो आता JVL कंपनीचा पण आहे, त्यांचे क्वालिटी बेस्ट असेल, पण मी बाकीच्यांचं सांगू नाही शकत, कारण की ना माझ्या ज्याही काचेच्या बरण्या आहेत आणि त्यांचं प्लास्टिकचं झाकण आहे, त्यांना काहींना तडा गेला आहे, काही हलतो आहे तो भाग. म्हणून मग मी सजेस्ट करेल की प्लेन झाकणवाला घ्या. आणि एक गोष्ट सांगू इच्छिते, तुम्ही इच्छुक असाल तर काचेच्या बरण्यांऐवजी ना पितळी डबे घेतले किंवा स्टीलचे डबे घेतले ना तर एक बेस्ट उपाय आहे. कारण की पितळचा भाव हा सोन्या इतकाच म्हणजे
वाढत असतो, कारण की आपण आता घेतलं तर भविष्यातही ते मोडायला गेल्यानंतर ना भरपूर असा भाव मिळतो. म्हणून मग ना आपल्याला ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस लक्षात येत नाही या गोष्टी, पण नक्कीच म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला तर नक्कीच तुम्ही पितळ निवडू शकतात. नाव टाकून द्यायचं, कारण की परमनंट मार्करने नाव टाकलं तर त्या वस्तू इझिली आपल्याला मिळतात. मला कळण्याचं दळण करून घ्यायचं होतं, बाजरी, ज्वारी, गव्हाचं. तर मी कळण्याचं दळण करून घेतलेलं आहे. 1 किलो ज्वारी घेतली, अर्धा किलो उडदाची डाळ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा मेथी दाणे, 2 चमचे धणे आणि जिरं घेतलेलं आहे 2 चमचे, आणि चवीपुरता मीठ असं त्यात टाकलेलं आहे. नंतर हरभरा डाळीचं पीठही मला दळून घ्यायचं होतं, तर तेही मी म्हणजे सगळीच दळणांची आज पूर्वतयारी करून घेतलेली, की जेणेकरून संध्याकाळी दळून आणता येतील. लगेच ना मी गव्हाचंही 10 किलो दळण करून घेतलं, की एक साथ केलं ना नंतर कंटाळा येत नाही. कारण ना असं होतं, सगळी कामं होतात आणि दळण करायचा फार कंटाळा येतो. आज करू, संध्याकाळी करू, दुपारी करू, उद्या करू, असं तुम्हालाही होत असेल नक्कीच, किंवा काही जण लगेच करून टाकत असतील. पण मला दळण करायचा खरंच खूप कंटाळा येतो. आणि मग म्हणून मी ना ठरवलं की सगळी दळणं आजच दळून आणायची, की जेणेकरून परत परत म्हणजे दळून आणायचा त्रास राहणार नाही. कुठल्याच धान्यामध्ये किडं नव्हतं किंवा खडाई नव्हता, धुळी नव्हती. पण ना एकदा आणलेले ते स्वच्छ आहेत की नाही ते चेक करून घ्यावं लागतं. म्हणून मग मी सगळी दळणं अशी बघून घेतलेली आणि बॅगमध्ये ना सगळे डब्बे भरून दिलेले. आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन काहीतरी विषय घेऊन. बाय बाय.